मजदूर सेनेचा इथे मोर्चा आयोजित करण्यात आता काय सांगणार आहे? आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशच्या माध्यमातून आज आम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत. कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आज इथं एक आंदोलन आम्ही करत आहोत. तसेच आपल्या भारतीय मजदूर संघ संलग्न अभयारण्य गाईड कर्मचारी संघ हा युनिट आपला चालतो. आपण अभयारण्य गाईड कर्मचारीच्या माध्यमातून वनमंत्री साहेबांना व संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेले आहे कामगारांच्या मागण्याबाबत. कामगारांना जो होणारा त्रास आहे त्याबाबत आपण निवेदन दिलेलं आहे. पण पूर्वीचे जे आपले वनमंत्री होते त्यांनी आपल्या या विषयावर दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त टाळाटाळ करण्यात आलेला आहे. तसंच कामगारांनी टाळाटाळ केलेला आहे. तरी आज आम्ही 8 तारखेचा या आक्रोश रॅलीमध्ये आम्ही आपल्या मागण्या आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही दिलेला आहे. आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा प्रकारे आहेत. कामगारांना शासनामध्ये कायम करण्यात यावे व शासनाच्या सर्व सुखसुविधा देण्यात यावे. तसेच कामगारांचा विमा करण्यात यावा. कारण की कामगार जेव्हा सपाटीमध्ये जाते कधी कधी दुर्घटना होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तसंच कामगारांना 500 रुपये प्रतिबेडी याप्रमाणे भेटतं. 500 रुपये किंवा 600 रुपये अशा प्रतिबेडी भेटतात. संघटनेच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की 1000 रुपये प्रतिबेडी कामगारांना मिळालं पाहिजे. तसंच जे नवीन गाईड लोकांची भरती आहे त्या नवीन गाईड लोकांची भरती बंद करण्यात यावी. कारण की ज्या गेटवर साधारणतः गाईडची संख्या 10 आहे आणि तिथं संख्या जसं 2 गाडी किंवा 5 गाडी एक वेळेस जातात आणि 5 आहेत किंवा 10 आहेत त्याच्या वरती गाईड भरती केली नाही पाहिजे. ज्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी भरती करा. आमचा काही विरोध नाही त्याच्यात. दुसरं एक असं जेव्हा अभयारण्याचे अधिकारी ज्या गाईड लोकांच्या ट्रेनिंग वगैरे घेतात त्या ट्रेनिंगचं सुद्धा या लोकांना 1 दिवस आधी किंवा तुरंत त्या लोकांना माहीत पडते. आमचं मागणी अशी आहे की या लोकांना 15 दिवस अगोदर तरी या लोकांना माहीत पडलं पाहिजे. तसंच यांना गणवेश दरवर्षी गणवेश हे जे काही किट आहे ते वन विभागाकडून या लोकांना मिळालं पाहिजे. भारतीय मजदूर संघाच्या या सर्व मागण्या आज आम्ही आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेलं आहे. आणि या मागण्या पूर्व नाहीच आहे तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही आपल्या पूर्ण महाराष्ट्रात करणार. काय नाव आहे आपलं? ह्या मागण्या आजपर्यंत लक्षात दिलेलं प्रति फेरी जी आम्हाला 500 रुपये कुठं तालुक्याला 700 रुपये त्यामध्ये तफावत आहे. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या अभयारण्यामध्ये प्रति फेरी ही एकसारखी असावी. आता MP मध्ये त्यांनी एक नवीन हे लावलेलं आहे प्रति फेरी 1000 रुपये प्रत्येक गाईडला मिळतो. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 1000 रुपये करा आणि सरळ शासन जमा करा आणि गाईडचं एक फिक्स पेमेंट द्या. जेणेकरून आम्हाला आमच्या जीवनामध्ये निश्चित त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं 9 महिने काम असतं 3 महिने तुम्ही खाली असता. आणि त्यामध्ये तावगावमध्ये बफर झोन आहे. आता आमच्याकडे NLPR बफर झोन झालेला आहे. बफर झोन वर्षभर सुरू असतो. त्यानंतर समजा बफर झोन बंदही असतो. जसे त्यांचे कॅम्प आहे त्यावर ते यूज करू शकतात किंवा एखाद्याला ड्रायव्हिंग येते ड्रायव्हिंगमध्ये ठेवू शकतात. कॉम्प्युटर चालवता येते त्याला येऊ शकतात. त्यानंतर ते पेट्रोलिंगमध्ये यूज करू शकतात. आणि यांच्याकडे जेवढा जंगल आहे त्या जंगलाच्या मनाने त्यांच्याकडे मॅनपॉवर अजूनही कमी आहे. आणि गाईड हा स्थानिक असतो. त्याला जंगलाचा कोणाला कोणा माहिती असतं त्यामुळे ते सेक्युरिटीमध्ये यूज करू शकतात. दुसरं आहे आता सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आहेत की जसं अकुशल अर्धकुशल कुशल आणि उच्चकुशल अशी त्यांनी एक श्रेणी लावलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर आज एखाद्या गाईडला भरती करत असाल तर तुम्ही अकुशलमध्ये ठेवा. 3 वर्षापर्यंत अर्धकुशलमध्ये ठेवा. 3 वर्षाचं वर झालं त्यांना कुशलमध्ये ठेवा. गेलं 5 वर्ष झाले त्यांना उच्चकुशलची श्रेणी द्या आणि एक फिक्स पेमेंट द्या. त्या श्रेणीनुसार आम्हाला एक फिक्स पेमेंट द्या. आणि आज कधीतरी आम्हाला असं मिळतं गाईड्सला तर तुम्ही शासन जमा करा. आम्हाला काही हरकत नाही. ह्या सगळ्या मागण्यांचं निवेदन आज आम्ही मुख्यमंत्र्याचे अपर सचिव यांना इथं शिष्टमंडळ दिलेलं आहे. आणि आमची हेच मागणी आहे की आमचं जीवनामध्ये फिक्स एक निश्चिती यावी. एक फिक्स पेमेंट मिळावं आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत जसं विमा प्रथम त्यांची प्राथमिकता आणि शासनामध्ये कायम करा हे सगळं एवढंच आमचं
नारे द्या, नारे 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 आहे का? भारत माता की अभयारण्य गाईड कर्मचारी संघाच्या अभयारण्य गाईड कर्मचारी संघाच्या BMS जिंदाबाद 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 देश के हित में करेंगे देशभक्त मजदूर राष्ट्रभक्त मजदूर अभी तो ये लड़ाई है आगे और लड़ाई है अभी तो ये लड़ाई है आगे और लड़ाई है भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम